30 एप्रिल 2025 चा दिवस। भास्कर नावाचा जिम ट्रेनर त्याची पत्नी शशिकलाला एका खासगी रुग्णालयात दाखल करतो। त्या ठिकाणी तो डॉक्टरांना सांगतो की आम्ही सेक्स करत असताना शशिकलाच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरू झाला आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली। पण रुग्णालयातील वैद्यकीय पथक जेव्हा शशिकलाची तपासणी करतं तेव्हा शशिकलाचा श्वास पूर्णतः बंद झालेला होता। हृदयाचे ठोके देखील थांबलेले होते। त्यामुळे डॉक्टर शशिकलाला रुग्णालयात मृत घोषित करतात। या प्रकरणाची चौकशी होत असताना भास्कर पोलिसांना सांगतो की शशिकला दारू प्यायली होती आणि नंतर आम्ही दोघांनी बॉन्डेज सेक्स म्हणजेच बंधन संभोग केला, त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा। मात्र शशिकलाचे वडील अरुल हे भास्करने आपल्या मुलीचे हातपाय बांधून तिची हत्या केली असा खळबळजनक आरोप करतात। भास्करने केलेला दावा खरा की तिच्या वडिलांनी केलेला आरोप खरा, यावरून पोलीसही चक्रावून जातात। मात्र शशिकलाच्या धक्कादायक पोस्टमॉर्टम रिपोर्टने ही केस फिरते आणि तिच्या मृत्यूचं कोळं उलगडतं। सध्या देशभरात चर्चेत असलेल्या तामिळनाडूतील एका शशिकला केसचं नक्की सत्य काय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र भूमी। 30 एप्रिलला शशिकला सोबत नक्की काय घडलं त्याची सुरुवात होते 2018 या वर्षापासून। शशिकला त्यावेळी बँगलोरमध्ये एक प्ले स्कूल चालवत होती। त्याच दरम्यान तिची भास्कर नावाच्या जिम ट्रेनर सोबत ओळख झाली। पुढे दोघांचा सहवास वाढला। त्या शशिकला भास्करच्या प्रेमात पडली। आता आपल्याला लग्न करायचंय असा हट्ट धरून शेवटी शशिकला आणि भास्करचा प्रेमविवाह देखील झाला। तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातील जुजुवाडी भागात राहणाऱ्या या जोडप्यामध्ये सगळं काही सुरळीत चालू होतं। भास्कर जिम ट्रेनर होता। तो आपल्या भागात पुरुषांसाठी 4 जिम चालवायचा, तर पत्नी शशिकलाने देखील महिलांसाठी एक जिम चालू केली होती। लग्नाच्या 7 वर्षात त्यांना 2 मुलंही झाली। 30 एप्रिल 2025 चा दिवस। अलीकडे लोक शारीरिक संबंध फक्त एक शारीरिक गरज म्हणून ठेवत नाहीत, तर तो एन्जॉय करतात। शारीरिक संबंध ठेवण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती शोधतात। त्यापैकीच एक BDSM किंवा बॉन्डेज सेक्स ही एक पद्धत, ज्यात एका जोडीदाराला पूर्णतः बांधलं जातं आणि दुसरा जोडीदार त्याच्यावर वर्चस्व गाजवतो। 30 एप्रिलच्या दिवशी भास्कर आणि शशिकलाचं बॉन्डेज सेक्स करायचं ठरतं, परंतु सेक्स दरम्यान शशिकलाच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरू होतो आणि ती बेशुद्ध पडते। भास्कर तात्काळ तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करतो। त्या ठिकाणी डॉक्टर शशिकलाला मृत घोषित करतात। तुमची मुलगी मरण पावली अशी माहिती भास्कर त्याचे सासरे अरुल यांना देतो। मात्र अरुल भास्करवरच शशिकलाच्या हत्येचा आरोप ठेवतात। ते पोलिसांना माहिती देताना सांगतात की आपल्या मुलीशी लग्न करताना भास्करने 14 लाख रुपये हुंडा घेतला होता। त्यानंतरही तो शशिकलाशी सातत्याने भांडायचा। दोघांमध्ये वाद व्हायचे, कारण शशिकलाला भास्करचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता। यावरून त्याने अनेकदा शशिकलाला मारहाणही केली होती। त्यामुळे तिला यापूर्वी 2दा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। त्यावेळी आम्ही पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती। यावेळी सुद्धा भास्करने शशिकलाचे तोंड दाबले आणि हातपाय दाबून तिची हत्या केली। नंतर तिला रुग्णालयात नेऊन हत्येचा खोटा बनाव रचला। त्यामुळे अरुल हे सिप्टो पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करतात। एकीकडे शशिकलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो, तर दुसरीकडे पोलीस भास्करबद्दल शंका आल्याने त्याची चौकशी चालू करतात। मात्र शशिकलाचा बॉन्डेज सेक्स दरम्यान मृत्यू झाला या आपल्या दाव्यावर भास्कर ठाम राहतो। आता या प्रकरणाची चौकशी चालू असतानाच 32 वर्षीय शशिकलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो। त्यात शशिकलाचा मृत्यू हा पूर्वनियोजित खून होता हे उघड होतं। शशिकलाची कपड्याच्या सहाय्याने गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट होतं। तशा खुणा शशिकलाच्या गळ्यावर दिसून येतात। त्यामुळे पोलिसांना भास्करने दिलेला जबाब आणि पुराव्यांमध्ये तफावत आढळते आणि 4 मेच्या दिवशी पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात भास्करला पोलिसांकडून कायदेशीर अटक केली जाते। नंतर मात्र पोलिसांच्या चौकशीत भास्कर पत्नीच्या हत्येची कबुली देतो। पोलिसांना चौकशीत समजतं की 36 वर्षीय भास्करचे प्रत्यक्षात दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध होते। या प्रकरणावरून पती पत्नींमध्ये बराच काळ वाद सुरू होता। घटनेच्या दिवशी सुद्धा भास्करचं त्याच्या पत्नीशी भांडण झालं होतं आणि त्याचा परिणाम भास्करने शशिकलाचा कपड्याने गळा दाबून खून केला। सध्या या प्रकरणात पोलीस पुरावे गोळा करतायत। मात्र सुरुवातीला स्वतःला वाचवण्यासाठी भास्करने बॉन्डेज सेक्स दरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा केल्याने तामिळनाडू राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती। आता ही भास्करने रचलेली संपूर्ण कहाणी एक बनावट नाटक असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अनेकांना धक्काच बसलाय। याच दरम्यान या घटनेवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।